भुसावळ नगर परिषदेच्या प्रभारी नगराध्यक्षा म्हणून उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे यांनी काल पदभार स्वीकारल्यानंतर आज भाजपच्या वतीनं वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या जनसंपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी भाजपचे गटनेते युवराज लोणारी यांनी माजी आमदार तथा स्वीकृत नगरसेवक संतोष चौधरी यांनी केलेल्या आरोपांना कायदेशीर तरतुदींचा दाखला देत जोरदार प्रत्युत्तर दिले। दरम्यान भंगाळे यांनी जात पडताळणी समितीच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती। मात्र खंडपीठानं ती काही दिवसांपूर्वी फेटाळून लावल्यानं त्यांना दिलासा मिळाला नसल्याचं बोलले जात आहे। नगराध्यक्ष पद रिक्त झाल्यानंतर महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम 1965च्या कलम 57 नुसार उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे यांच्याकडे प्रभारी नगराध्यक्ष म्हणून पदभार सोपवण्यात आला, असे लोणारी यांनी स्पष्ट केले। बघा संपूर्ण व्हिडिओ वृत्तांत। काल माजी आमदार आणि भुसावळ नगरपालिकेचे विद्यमान स्वीकृत नगरसेवक संतोष चौधरी यांनी अशा प्रकारे गोष्टी केल्या जणू काही ते उच्च न्यायालय सुप्रीम कोर्टातील ते स्वतः जज आहेत। अशा प्रकारे त्यांनी तिथं बसून शैलजाताई नारखेडे या बेकायदेशीर बसलेल्या आहेत किंवा त्यांना असा अधिकार नाहीये अशा बतावण्या केल्या। अशा बतावण्या करणाऱ्यांना मी एकच सांगेल की तुमचं कायद्याचं ज्ञान हे कच्चं आहे। थोडे एखाद वेळा कायद्याचं पुस्तक सुद्धा वाचत जा आणि कायद्याच्या द्वारे स्थापित जेही नियम असतील कायदे असतील त्या कायद्याच्या आधारे आपल्या शैलजाताई नारखेडे या प्रभारी नगराध्यक्ष झालेले आहे आणि आम्ही आमच्या कामाची सुरुवात केलेली आहे। आणि ज्यांना असं वाटत असेल की शैलजाताई नारखेडे या बेकायदेशीरपणे तिथे बसलेले आहेत त्यांना माझं जाहीर आव्हान आहे, त्यांनी एक अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे करून पाहावा आणि आपल्या मनाचं समाधान करून घ्यावं। काल तेही बोलले की नगराध्यक्ष म्हणून गायत्री भंगाळे जर नगराध्यक्ष असत्या तर त्यांचं वाहन काढून घेतलं नसतं, त्यांना 1 मे महाराष्ट्र दिनी झेंडा वंदनाचा त्यांचा मान काढून घेतला नसता आणि केवळ जात पडताळणी समितीने त्यांना अपात्र केलं नाही, ते तर तिथं अपात्र झाला, परंतु शासनानं त्यांचा स्पेशल GR काढून त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे। या सगळ्या प्रिंट आम्ही तुम्हाला वाटणार आहोत। या अपात्र झाल्यानंतर त्यांनी मुंबई हायकोर्टाच्या संभाजीनगर खंडपीठाकडे दाद मागितली, त्याची 5 तारीख होती। 5 तारखेला न्यायालयाने जो आदेश दिला त्या आदेशाचं जर आपण तंतोतंत वाचन केलं तर त्यात स्पष्टपणे असा कुठलाही त्यांच्यावर स्टे म्हणजे त्यांना स्थगिती दिलेली नाही, परंतु स्थगिती मिळालेली आहे नगराध्यक्ष गायत्री गौरचे अशा ज्या अफवा पसरवल्या जात आहेत ह्या केवळ न केवळ तिथं अजूनपर्यंत त्यांचा जो मनीचा अडकलेला आहे तो खायचा प्रयत्न आहे त्यांचा। गायत्री गौर हे अपात्र झाल्यानंतर त्यांचा 4 अफवा श्रीमती शैलजाताईकडे आलेला आहे, परंतु त्या वेळेला जिल्हाधिकाऱ्यांनी 57(2) प्रमाणे त्यांना नोटीस दिली। नोटीस दिल्यानंतर त्यांनी 24 तासाच्या आत तो 4 अपात्र झाल्यामुळे त्यांनी द्यायला पाहिजे होता। त्यांच्या घरी नगर परिषदेचा माणूस गेला, त्यांच्या घरी असताना सुद्धा त्यांनी तो पत्र घेतलं नाही, जिल्हाधिकाऱ्यांचं विद्युत चिटकू दिलं नाही, बाय पोस्ट घेतलेलं नाहीये, त्यांना अखेर त्यांच्या ईमेलवर टाकावं लागलं आणि या सगळ्या प्रकारचे रिपोर्टिंग जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले। हा त्यांना एक संधी होती की त्यांनी स्वतःहून हा 4 दिला पाहिजे होता, परंतु त्यांनी तसं मन मोठं ठेवलं नाही। ते अपात्र झाल्यानंतरही त्या स्वतःला अपात्र मानण्यास तयार नाही आणि मीच नगराध्यक्ष आहे असं ठासून बोललं जात आहे, तर हे सर्व चुकीचं आहे। त्यांना कोणत्याही प्रकारचा जोपर्यंत न्यायालयाचा आदेश येत नाही तोपर्यंत त्या माजी नगराध्यक्ष 5 जुलै रोजी 14 जुलै रोजी न्यायालयाचं कामकाज चालेल, त्या न्यायालयाच्या कामकाजामध्ये जेही निर्णय लागेल त्या निर्णयाला अनुसरून यांचं पद राहील किंवा पुढच्या प्रक्रिया राहील। त्या जो त्यांनी 5 तारखेला न्यायालयाने जो आदेश दिला त्यात स्पष्टपणे लिहिलेलं आहे की नगराध्यक्षांची निवडणूक ते इतर ज्याही प्रक्रिया असतील
ह्या न्यायालयाच्या आदेशावर अवलंबून राहते. म्हणजे कोणत्या ही जी केस चालू आहे ह्या केसच्या निकालावर अवलंबून आहे. उद्याच्या दिवशी 5 तारखेला जर यदा कदाचित कोणता दुसरा निर्णय लागला तर त्या निर्णयाची अंमलबजावणी होईल. परंतु आज रोजी कुठल्याही प्रकारची स्थगिती नसल्यामुळे गायत्रीताई ह्या प्रभारी नगराध्यक्ष झालेले आहे आणि त्यांनी आता सुरुवात केलेली आहे. शैलजाताई आता त्या गायत्रीताई वारंवार आल्यामुळे ते काही शब्द सांगते की त्याला असो. आमच्या शैलजाताई ह्या प्रभारी नगराध्यक्ष म्हणून तिथं काम करत आहे. येणाऱ्या आठवड्यामध्ये आम्ही नगरपालिकेची सर्वसाधारण सभा सुद्धा घेत आहोत. येणाऱ्या सर्वसाधारण सभेत आम्ही सर्व पत्रकार बंधूंना प्रवेश देणार आहोत, सन्मानाने त्यांना बसवणार आहोत. तसेच संपूर्ण शहरभर जी बैठक होणार आहे तिचं लाईव्ह प्रसारण आम्ही संपूर्ण भुसावळकरांना दाखवणार आहोत.